तर नमस्कार पब्लिक, तुम्ही माझ्या ना फोर व्हीलरमध्ये बसून कुठं चाललाय नाही का. मी डीजे आर्यन पुणे आणि डीजे प्रशांत जुन्नर आणि डीजे प्रणव येत होता, तर त्याची वाट बघत होतो. तर डीजे प्रणव आला होता, तर डीजे प्रणवनी ना 2 बारने आणल्या होत्या. तर त्याच्यात ना नाग होते नाही का. तर ते नाग आहे ना आपल्याला आहे ना सोडायचे होते नाही का. तर ते नाग सोडायला आहे ना आम्ही कोटमाऱ्यावर आलो. तर डीजे प्रणवनी ना नाग सोडून दिले होते. तर ना अजय जुन्नरला आहे ना स्वराज 78 वय ना परण्यांचा शो होता नाही का. तर तो शो झाला होता, तर गाडी ना घरी लावायला गेलो होतो. तर अजय जुन्नरचं आवरलं होतं ना, आम्ही निघलो होतो नगरच्या दिशेने. तर आहे ना घर नाही ना एकही जण जेवण नव्हतं आलं होतं. तर सगळेजण म्हणजे आपण नाश्ता करू नाही, नाश्ता करायला गेलो. तर आमचंही ना बिल चालू होतं 890 रुपये. तर एवढं बिल ऐकून आहे ना पोर डायरेक्ट झाली, डायरेक्ट आलो होतो मानवा. तर आहे ना आम्हाला एवढा उशीर झाला होता ना, रवी शेठचं लग्न लागून गेलं होतं. तर तिथून बाहेर आलो तन्मय शेट आणि बघ्या आम्हाला दिसला. तर बघ्याला म्हटलं चला आता नवरदेवाच्या घरी जाऊ नाही का. तर नवरदेवाच्या घरी संध्याकाळी आलो. तर नवरदेवानी स्वतःच वरातीच्या ठिकाणी गाडी लावायचं मनावर घेतलं. त्यांनी 2 बोटांचा विषय केला होता रवी शेटनी. तर आहे ना साऊंड चेकचा काही व्हिडिओ काढता नाही आला, तरी ना साऊंड चेकचा व्हिडिओ काढता नाही आला तरी आपले DS फॅमिली, आपले डीजे प्रणव आणि बाकीचे कार्यकर्ते, डीजे बाक्या आणि एअर लाईटचे मालक असे कडक नाचत होते ना. तर डीजे आर्यन पुणे आणि अजित जुन्नर आणि डीजे प्रशांत जुन्नर आणि अख्खी सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः नाही का डीजे रिमिक्स. तर आम्ही एवढं खतरनाक एन्जॉय करत होतो ना. तर विशेष नाही रवी शेठची वरात सगळ्यात टॉपची झाली नाही का. तर विषयच हार्ड होता नाही का. अजित जुन्नर म्हटल्या विषय नादवान. तर तुमच्या भावाला दुसऱ्या दिवशी पारण्यांचा शिवाजा. तर पारण्या काढल्या आणि त्या सुद्धा टॅबलावर बसून. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. मी तुमचा लाडका मिनी ब्लॉगर.